हिंदू नववर्षाची सुरुवात जोरदार झालेली आहे आणि ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी शोभायात्रा दिसत आहेत। अशीच एक शोभायात्रा हायलँड रेसिडेन्सी गृहसंकुलामध्ये निघालेली आहे। नेमकी काय प्रथा परंपरा आहे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष निलेशजी। निलेशजी, आपण बघितलं की शोभायात्रेचा उत्साह दिसून येतोय, यंदा कितवं वर्ष आहे आणि कशा पद्धतीने दरवर्षी सगळे सण सेलिब्रेट करत असतो? हायलँड महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचं हे 21वं वर्ष आहे। लास्ट 20 वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने हायलँड्स या संकुलामध्ये हा कार्यक्रम आयोजित करतो आणि याची सुरुवात जवळजवळ 2005 साली झालेली आहे। आणि काय याच्या मागचा उद्देश आहे तर इथे राहणारे कॉस्मोपॉलिटन ही जे सगळे टॉवर्स आहेत त्याच्यामध्ये असलेले सगळे म्हणजे मराठी नॉन मराठी जे कोणी असतील त्या सगळ्या हिंदू लोकांनी एकत्र येऊन इकडे कार्यक्रम साजरा करावा यासाठी हा उपक्रम आहे। आणि तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या सुरुवात होते महिलांचं हळदी कुंकू, त्यानंतर गुढीपाडवा असतो, महिला दिन साजरा केला जातो, दिवाळी संध्या असते, त्याबरोबर लहान मुलांसाठी कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे इथे रांगोळी प्रदर्शन होतात, वेगवेगळ्या प्रकारचे असे विविध असं सगळ्या वयोगटासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात। आणि हा उपक्रम हायलँड महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळातर्फे लास्ट 20 वर्ष चालू आहे, 21वं वर्ष आहे। आणि सांगायला आनंद होतो की या आमच्या ज्या विभागाचे आमचे नगरसेवक आहेत म्हणजे संजय दादा, हे आमचे इथले रहिवासी पण आहे आणि त्यांनी 20 वर्ष हा जो आम्हाला सहभाग दिलेला आहे किंवा आम्हाला जो प्रत्येक ठिकाणी पाठिंबा लागतो तो त्यांनी दिलेला आहे। आणि तो मी अगदी आनंदाने सांगू शकतो की हा लास्ट 21 वर्ष आणि तो असाच कंटिन्यू राहील। भोईर आणि हायलँड परिवार यांच्यामध्ये जे असं सौख्य आहे ते असं नांदत राहील। तुम्ही जो बघत असाल आज आनंदाचा हा दिवस आहे आणि हे अशाच प्रकारे हे पुढे चालत राहील। आणि हायलँड महाराष्ट्र सांस्कृतिक म्हणजे आज तुम्हाला सांगतो तर हायलँड या परिसरामध्ये हायलँड रेसिडेन्सी एक असं आहे की तिथे वर्षभरामध्ये जवळजवळ 12 ते 13 इव्हेंट होतात। बरोबर आहे। त्यामुळे जिथे राहणारे लोक आहेत त्यांना खूप अशा आनंद उत्सव साजरा केला जातो। लहान मुलांसाठी खूप कार्यक्रम होतात, त्यामुळे त्यासाठी जे लागणारं आर्थिक सहाय्य ते पण आमच्याला दादांकडून मिळतं। सो आम्ही दादांचे ऑलवेज ऋणी आहोत आणि असंच सगळ्यांनी सहभाग करावा, त्यामुळे आम्ही एकत्र येऊन एक चांगला कार्यक्रम उपक्रम करू शकतो आणि 25व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे। स्थानिक नगरसेवक संजय भोईर सुद्धा आपल्यासोबत आहेत। संजयजी, नगरसेवक ही तर ओळख आहेच, मात्र या सोसायटीचे एक तुम्ही रहिवासी सुद्धा आहात। मला एक आनंद होतो की हायलँड रेसिडेन्सीमध्ये गेले 21 वर्षापासून ज्या दिवसापासून ज्या वेळेस तरीकेने या सोसायटीचं फाउंडेशन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या पद्धतीचा आनंद तरीकेने आपल्याला सर्वांच्या समोर तरीकेने दिसतो आपल्याला की गुढीपाडवा हा सण एक आपल्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी आणि भारतामध्ये आपण नवीन वर्ष जो साजरा त्या ठिकाणी करतो तो पाडव्याला त्या ठिकाणी करतो आणि पाडव्याच्या माध्यमातून आपण सर्वांमध्ये जो जल्लोष त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळतो। आज बघितलं आपण असेल की आपण सर्व महिला भगिनी असतील आपला वेशभूषा त्या ठिकाणी करून आणि सर्व गोष्टी की आपला एक सण आहे तो सण कसा साजरा करायचा आणि सर्वच जाती धर्माच्या लोकांनी ह्या सणामध्ये त्या ठिकाणी सहभाग घ्यावा। आणि निलेश शिंदे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज गेल्या 21 वर्षापासून हा जो गुढीपाडव्याचा सण आणि अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून होतात। आणि ह्या याच्यातनं होत असताना आपल्याला एक बघितलं असेल की आपण किती आनंद त्या ठिकाणी आहे। बरोबर, की सर्व सकाळी लवकर उठून आणि मग आपली तयारी करणं आणि ह्या याच्यामध्ये कार्यक्रमाला मध्ये यावं आणि येण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रत्येक उत्सव त्या ठिकाणी उत्सुक असतात त्या ठिकाणी। आणि सर्व बघितल्यानंतर आपल्याला एक आम्हालाही आनंद होतो की मी ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतो किंवा माझं त्या ठिकाणी फ्लॅट आहे आणि ह्या याच्यातनं माझं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये मी राहण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे। गेले 25 वर्षापासून माझं सर्वांच्या बरोबर संबंध त्या ठिकाणी आहेत आणि कुटुंबासारखी राहण्याचे आम्ही फॅमिली मेंबर म्हणून आम्ही राहतो आणि त्याच्यात हा आनंद त्या ठिकाणी पाडव्याचा त्या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी सर्वांना देतो। या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आपल्याला। संजयजी, असं म्हणतात की यश मिळवणं सोपं असतं मात्र ते टिकवणं कठीण असतं। त्याच पद्धतीनं कार्यक्रमाची सुरुवात करणं सोपं असतं मात्र ते मेंटेन करणं कठीण असतं आणि त्यासाठी एक विजन लागतं। सो हे तुमच्याकडनं सोसायटीतल्या सगळ्या सभासदांकडनं जे कंटिन्यू मिळतं आहे त्यामुळे हे झालंय का, आणि पुढच्या या आजपासून जे सुरू होते नवीन वर्ष त्यात अजून चांगलं काय देण्याचा प्रयत्न असेल? याच्यामध्ये असं आहे की माणुसकी टिकवणं हे जरुरी त्या ठिकाणी आहे आणि या माणुसकीच्या माध्यमातून जर आज बघितलं की आजपर्यंत म्हणजे आम्ही गरीबातला गरीब माणूस असेल किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस असेल किंवा मध्यमवर्गीय त्या ठिकाणी असेल त्यांच्याबरोबर जे संबंध ठेवलेले आहेत आणि कार्यक्रम सतत राहणं हे जरुरी त्या ठिकाणी आहे की आपण एकदा सुरुवात करतो तर ती तारेवरची कसरत आहे की त्या मंडळाने कसं चालवायला पाहिजे। बरोबर। आणि त्या याच्यातनं आज महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ त्या ठिकाणी सर्वांना घेऊन चालतं। एक आमचं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी ह्या याच्यातनं
ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे की प्रत्येक जण असं विचार करतो ना की अनेक सोसायट्यांमध्ये असं विचार एक असं हे होतं की ह्या वर्षी चालू केलं तर पुढच्या वर्षी आपण करायचं की नाही करायचा. तर ही परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळते. तर आपल्याला जे कसं की एका कुटुंबासारखे सर्वच लोक राहतात, कुठलाही सण असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर तो आपला आहे या माध्यमातून जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्या याच्यातनंच आपल्याला पुढेही फ्युचरमध्ये आज ह्या वर्षी 21 वर्षे त्या ठिकाणी झालेलं आहे. 25वा वर्षे त्या ठिकाणी आणखी याच्यापेक्षा बरोबर. जोरात त्या ठिकाणी केलं जाईल की ती शोभायात्रा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची असेल. अगदी एक शेवटचा प्रश्न. गेले 3-3.5 वर्ष प्रशासकीय राज होतं, तुम्हाला अनेक गोष्टींवरती निर्बंध होते, मात्र आता पुन्हा एकदा तुमच्या हातात ठाणे महापालिका आलेली आहे, प्रभाग तुमच्या हातात आलेला आहे. प्रभागासाठी आणि हायलँडसाठी काय नवीन प्लॅन तुमच्या डोक्यात आहेत? तर याच्यामध्ये असं आहे की जे 3.5 वर्षे प्रशासक त्या ठिकाणी होता आणि प्रशासकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीची कामं आम्ही करायला पाहिजे होती ती कामं आम्ही आजपर्यंत केलेली आहेत. माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी जे फंड त्या ठिकाणी जे उपलब्ध होतात आणि ते फंड उपलब्ध झाल्यानंतर आताची परिस्थिती महानगरपालिकेची आपण बघितलेली असेल तर त्या याच्यामधनं आता नव्यानं जी सुरुवात होते तर त्या नव्यानं सुरुवात जी होणारी जी डेव्हलपमेंट आहे आम्ही आमचं सुंदर ठाणे स्वच्छ ठाणे त्या ठिकाणी ठेवण्याचा जो प्रयत्न आहे. तसंच आमचा हायलँड हा रस्ता हा संपूर्ण प्रभाग क्रमांक 8 सुंदर हायलँड प्रभाग क्रमांक 8 आणि सुंदर त्या ठिकाणी असं दिसेल आणि ह्या याच्यातनं लोकांना जे पाहिजे आणि युवकांना त्या ठिकाणी रोजगार आणण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. तर ह्या याच्यातनं ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न आहे. वर्षाची सुरुवात तर दणक्यात झालेली आहे, मात्र आता त्याच सोबत आता प्रभागासाठी आणि सोसायटीसाठी नवीन काय असणार आहे याचं प्लॅनिंग सुद्धा इथले नगरसेवक यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे येणारं वर्ष सगळ्यांसाठी जसं चांगलं जाणार आहे तसंच या प्रभागासाठी सुद्धा चांगलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये. तुषार शेटे, सिविक मिरर, ठाणे.